हॅलो. संवेदनशील हृदयाच्या रसिक मित्रांनो, भगिनींनो, बांधवांनो, सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक हृदय चक्रधर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आज दिनांक 26 मार्च. आजचा दिवस उत्थान गुंफेच्या महावादळाचा जन्मदिवस. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतात साहित्य विश्वात अग्निपरीक्षेचे वेळापत्रक मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओठांवरील प्रलयंकारी सूर्य ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर सर यांच्या भेटीला सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल येत आहे. त्यांच्याशी संवाद म्हणजे अविस्मरणीय स्मरणांची कारंजीच ठरणार आहे. आज मनोहर सरांचा जन्मदिवस. या जन्मदिवसानिमित्त सुरुवातीला शुभेच्छापर म्हणून सम्यक विचार ऊर्जातर्फे एक त्यांना छोटीशी भेट आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर सरांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती. सर, सादर प्रणाम. सादर जय सर. जय संविधान सर. सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. साहित्य क्षेत्रातील आपली कार्यप्रणाली, आपली ग्रंथसंपदा, उत्थान गुंफेपासून अग्निपरीक्षेचे वेळापत्रक आणि त्यानंतरही अनेक ग्रंथाची आपण निर्मिती केली. तर या निर्मितीमुळे, या साहित्यिक प्रबोधनामुळे आपण महाराष्ट्राला कोणतं म्हणजे काय दिलं हे जर सांगितलं तर बरं वाटेल. प्रश्न परत विचार. सर, पुन्हा एकदा प्रश्नाची पुनरावृत्ती करतो. आपली साहित्य संपदा महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पसरलेली आहे. आपली कार्यप्रणाली, ग्रंथसंपदा अतुलनीय आहे. आपण साहित्याच्या माध्यमातून, अभिजात संभाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कोणती दिशा दिली हे सांगितलं तर बरं वाटेल. पहिल्यांदा मी सम्यक साहित्य विचार मंच आणि यूट्यूब चॅनलला आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या तुला म्हणजे हृदय चक्रधरला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे मला 80 वर्ष सुरू होत आहेत, त्या निमित्तानं तू आणि तुझ्या सहकाऱ्यांनी या मुलाखतीचं आयोजन केलं. त्या निमित्तानं मला सदिच्छा दिल्या, मला माझ्या हातून उत्तम साहित्य निर्मिती व्हावी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्याबद्दल सर्व दर्शकांना, तुला, तुझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी लेखन केलं, लेखनाला प्रारंभ केला तो काळ 9व्या-10व्या वर्गाचा, 9वीमध्ये शिकत असतानाचा. त्यानंतर काय होतं की आपल्या सगळ्या जाणीवा अधिकाधिक टोकदार, अधिकाधिक अचूक, अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. आपण वाचन करतो,
ग्रंथांचं वाचन करतो, जीवनाचं वाचन करतो, माणसांचं वाचन करतो. आणि नुसतं वाचन करत नाही, आपण त्यावर चिंतन करतो. चिंतन कसं करतो की हा समाज असाच का आहे, या समाजातील लेखक असंच साहित्य का निर्माण करतात, या समाजातील माणसांचे संबंध असेच का आहेत, या संबंधांना पर्याय नाही का, यामध्ये काही बदल होऊ शकतो की नाही, असल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला पडत जातात. आणि आपलं वाचन एका अर्थानं चिंतन करायला लावतं आपल्याला. जीवनाचं वाचन, माणसांचं वाचन, ही सगळी वाचनं आपल्याला चिंतन करायला लावतात. आणि काय आहे जीवन, काय आहे हा सगळा समाज, काय आहे त्याचं मर्म, काय आहे त्याच्या सुखदुःखाचे विषय काय आहेत, तो सहन कसं करत राहतो किंवा सहन न करता आपल्यावर होणाऱ्या अन्यायासंबंधी कसा पेटून निघतो, या संदर्भात हे चिंतन असतं खरं म्हणजे. आणि साहित्यिक म्हणून, संवेदनशील व्यक्ती म्हणून समाजातील हे संबंध, व्यक्तींचे संबंध, बरे वाईट, हे आपल्याला अधिकच उत्तेजित करीत राहतात, अधिकच अंतर्मुख करीत राहतात. आणि आपलं निरीक्षण, आपलं आकलन अधिक टोकदार होत जातं, अन्वर्थन अधिक टोकदार होत जातं. हृदय काय आहे की मी मिलिंदचा विद्यार्थी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी. मी तिथे घडलो. प्राध्यापक राज जाधव, डॉक्टर भालचंद्र फडके, वाल कुलकर्णी, सुधीर रसाळ, डॉक्टर युमा पठाण अशी नामवंत प्राध्यापक मंडळी मला मिलिंदमध्ये आणि विद्यापीठामध्ये लाभली. मी कविता लिहित होतोच, काही लेख लिहित होतोच, पण आता माझी दृष्टी अधिक चौकस व्हायला लागली, चौफेर व्हायला लागली. आणि त्याच्यातून, आणि मी तिथं जे वाचन केलं त्याच्यातून, चिंतन केलं त्याच्यातून माझी दृष्टी एका अर्थानं इहवादी होत गेली. मी चैतन्यवाद पूर्णपणे नाकारला. सर्व माणूस समभावी अशा प्रकारची दृष्टी मनात निर्माण झाली. आणि ह्या समाजाचे हे संबंध, त्यातील माणसांचे संबंध बदलू शकतात, हे मला जगाच्या, भारताच्या इतिहासावरून कळलं. तुला सांगू हृदय, माणसांचे DNA बदलू शकतात, माणसांची जनुकं बदलू शकतात. त्याचं कारण काय आहे की शोषण सत्ताकानं सगळ्या आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या गोरगरीब किंवा अंकित समाजाची जनुकं किंवा DNA तयार केलेले असतात. माणूस जसा जन्मतः दुष्ट नसतो, माणूस जन्मतः जसा जात नसतो, तसा जन्मतः त्याला कुठला तसा DNA वगैरे मिळत नाही. त्याचं कारण कसं आहे, बुद्धानं आपला DNA बदलला, आपली जनुकं बदलली. सम्राट अशोकानं आपला DNA बदलला, जनुक बदलली. अश्वघोषानं आपला DNA बदलला, जनुक बदलली. ज्योतिराव फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू राजांनी आपला DNA बदलला. DNA बदलता येतो, ही बंडखोरी शक्य आहे, हे मी म्हणतो असं नाही. प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग हाही हे सांगतो
की नवा माणूस घडवण्यासाठी या डीएनएची रचना तुम्हाला बदलावी लागेल, या जनुकांची रचना तुम्हाला बदलावी लागेल. असं झालं तर नवा माणूस, नव्या माणसांचा समाज, नव्या संबंधांचा समाज अगदी परस्परांना जपणारा, परस्परांना उपकारक ठरेल, परस्परांवरती प्रेम करेल, परस्परांना तळहातावरच्या फोडासारखं जपेल असा समाज शक्य आहे. बुद्धाचं नामरूपाचं तत्वज्ञान म्हणजे मानसशास्त्र हे जुना माणूस कसा जन्माला आला त्याचं विश्लेषण कर देतो, आणि नवा हा सर्व हितकर्ता माणूस, सर्व हितमय माणूस, माणूसमय माणूस कसा जन्माला येऊ शकतो त्याचंही स्पष्टीकरण बुद्धाचा हा सिद्धांत देतो. बाबासाहेब आंबेडकर या नव्या माणसाच्या शोधात आहेत, बाबासाहेब आंबेडकर या नव्या समाजाच्या शोधात आहेत, आणि त्यासाठी त्यांनी एक पूर्ण असं भौतिकवादी, इहवादी आणि सगळ्या माणसांना एका अर्थानं एकत्र बांधणारं माणुसतावादी तत्वज्ञान त्यांनी जन्माला घातलं, आणि ते तत्वज्ञान मी माझ्या डोक्यात घेतलं आहे. आणि माझं साहित्य या तत्वज्ञानाच्या प्रभावातून, चिंतनातून, जीवनाच्या वाचनातून निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपलं साहित्य चारवा, फुले, कबीर, बुद्ध, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशेने चालणार आहे. हा एक वेगळा आनंद आहे. मला एक विचारायचं होतं की आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता की ज्यामुळे आपल्याला समाधान मिळू शकतं? हृदय जीवनामध्ये बुद्धही म्हणतात, बाबासाहेबही म्हणतात, दुःख आहे. जीवनाची सुरुवात दुःखानं होत नाही, पण जीवनाचा नंतरचा काळ हा दुःखानं सुरू होतो. जीवनात दुःख आहे. हर घडीला आपल्याला आपले अपेक्षा भंग होतात, स्वप्न भंग होतात, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, आणि म्हणून आपण दुःखी होतो. मुद्दा कसा आहे, सुखाचे क्षण वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे असतात. चांगलं जेवायला मिळालं तरी लोकांना सुख लाभतं लक्षामध्ये, कुठे मान सन्मान झाला तरी लोकांना सुख प्राप्त होतं. अनेक संदर्भात अनेक पद्धतींनी लोकांना सुख प्राप्त होतं. पण साहित्यिक जो असतो, प्रतिभावंत जो असतो, संवेदनशील माणूस जो असतो, त्याचं सुख वेगळं असतं. खरं अशा सर्वसामान्य सुखांमध्ये तो रमत नाही, आणि अशा सुखांना तो सुखही मानत नाही. साहित्यिक आणि कलावंत माणूस हा त्याचं सुख, तुला खरं सांगू हृदय, ज्या वेळेला आपल्या हातून एखादं वाक्य सुंदर लिहिलं जातं, एखादी प्रतिमा आपल्या हातून छान अशी लिहिली जाते, तो अत्यंत आनंदाचा क्षण असतो, सुखाचा क्षण असतो. तो इतर सगळ्या सुखांवरती मात करणारा क्षण असतो. खरं म्हणजे त्याची बरोबरी कोणतंच सुख करू शकत नाही. आणि तुला आणखी एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मला सगळ्यात जास्त आनंद कशामुळे होतो, मला हे अमुक हे मिळालं, तमुक मुलगा झाला, हे झालं, ते झालं, ह्याच्यामुळे मला आनंद होत नाही. आणि त्या आनंदाची किंमत माझ्यासाठी जेवढ्याच तेवढीच आहे. पण मला विचार आला तर माझं खरं सुख जेव्हा माझं एखादं पुस्तक प्रकाशित होतं, त्यावेळेला मला माझं खरं सुख प्राप्त होतं. याच्यापेक्षा मला दुसरं सुख मोठं वाटत नाही माझ्या जीवनामध्ये. माझ्या आयुष्यामध्ये सुखाचं हे एव्हरेस्ट शिखर असतं. या सुखाची बरोबरी माझ्या आयुष्यात कोणतंही तर सुख करू शकत नाही. हृदय, मी याच पद्धतीनं सांगेन
की माझ्या आयुष्यात अनेक प्रकारची दुःख आहेत, अनेक प्रकारची सुख आली भेटली, हे शिकत आहे. पण ह्याच्या पल्याड एक कलावंत म्हणून, एक साहित्यिक म्हणून माझं सुख जेव्हा माझ्या मनातील लेखन जे मी लिहिलेलं असतं आणि ते प्रकाशित होतं पुस्तक रूपानं, त्यावेळेला जो आनंद होतो ना हृदयात, तसा आनंद दुनियेत कुठंच नाही आहे आणि कोणी आपल्याला देऊ शकत नाही. खरं म्हणजे तो आनंद माझ्या आयुष्यातला सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठा आणि कोणी तो हिरावून घेऊ शकत नाही असा अजिंक्य आनंद असतो. एकदम बरोबर आहे सर. कारण आपलं पुस्तक एक नवीन आपत्य असतं. उत्थान गुंफेपासून तर अनेक म्हणजे 80 पुस्तकांचा आपण नजराणा दिला आणि वेगवेगळं साहित्य निर्माण केलं. परंतु एवढं असताना सुद्धा आपलं व्यक्तिमत्व नेहमी वादातीत राहिलं, वादाच्या चक्रव्यूहाच्या वादळात राहिलं, तरी सुद्धा आपण सातत्याने लेखन करता. ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळाली? काय हृदय, मी तसा वादातीत वगैरे नाही बरं का. बरोबर, वादातीत नाही आहे. कुठलाच मनुष्य वादातीत नसतो, कुठलाच साहित्यिक वादातीत नसतो, म्हणजे निर्विवाद नसतो. त्याच्या संबंधी वेगवेगळे वाद खेळले जातात, मतमतांतर असतात. सगळेजण काही तुझी प्रशंसा करत नाही, तुझे चाहते नसतात. काही लोक तुझा राग करणारेही असतात. हा लक्षामध्ये मुद्दा कसा आहे माहिती आहे का? अशा वादात जेव्हा 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 आपण शब्द वापरतो तेव्हा तू कुठली तरी बाजू घेतो आणि कुणाच्या तरी विरोधात लिहितो. शब्दांमधील आशय हा कोणाच्या तरी बाजूचा असतो आणि कोणाच्या तरी विरोधात असतो. तू जेव्हा शब्द लिहितोस तेव्हा एका वादात पडलेला असतो. तुझा शब्द वर्गीय असतो. या शब्दात आलेला तुझा विचार वर्गीय असतो, म्हणजे कुणाच्या तरी हिताचा असतो आणि कुणाच्या तरी विरोधात असतो. या सर्वसामान्य माणसांच्या बाजूला तुझा शब्द असतो आणि या सर्वसामान्य माणसांना आपल्या पातळीत येऊ न देणाऱ्या आणि त्यांना तसंच अधपतीत ठेवू इच्छिणाऱ्या लोकांच्या वर्गाच्या विरोधात असतो. तुला खरं सांगतो हृदय, माझा शब्द असा आहे, कलावंताचा शब्द असाच असला पाहिजे. आणि मी या प्रश्नाची दुसरी बाजू अशी आहे, मी वादातीत नव्हते याचं कारण असं की मी स्वतः वाद छेडले महाराष्ट्रामध्ये. कलावादाच्या विरुद्ध मी उभा राहिलो, मी बांधिलकीच्या बाजूने उभा राहिलो, मी देशीवादाच्या विरोधात, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की तो मूलतत्ववादी देशीवाद आहे, त्याच्या विरोधात मी उभा राहिलो. असे अनेक वाद मी माझ्या तरुणपणात लढवले. मी जीवनवादी होतो, मी लौकिकतावादी होतो, मी इहवादी होतो. आणि म्हणून सौंदर्यशास्त्रामध्ये, माझ्या समीक्षेमध्ये, माझ्या कवितेमध्ये, माझ्या सगळ्या भाषणांमध्ये ह्या वादांच्या ठिणग्या, या वादांच्या ज्वाला तुम्हा लोकांना दिसतील. मी निर्विवाद कधीही नव्हतो. अनेक लोकांना मी त्यांचा वाटतो, पण काही थोड्या लोकांना मी अप्रिय वाटतो, कारण मी निर्विवाद नाही आहे. मी असत्याची बाजू कधी घेतली नाही, मी अज्ञानाची बाजू कधी घेतली नाही, मी फसवणुकीची बाजू कधी घेतली नाही. माझी बाजू सत्याची, माझी बाजू ज्ञानाची, माझी बाजू प्रज्ञानाची. मी विषमतेची बाजू कधी घेतली नाही, मी समतेची बाजू घेतली. मी शोषण सत्ताकाला कधीही पुरस्कृत केलं नाही. माझी बाजू शोषण सत्ताकाच्या विरोधातली, शोषण विहीनतेची. आणि या दृष्टीनं मी कधीही अंधश्रद्धा मानली नाही. मी अंधश्रद्धांच्या विरुद्ध बोललो, तुटून पडलो अंधश्रद्धांवरती. म्हणजे असा माणूस तुला सांगतो निर्विवाद नसतो.
त्याचा राग काही लोक करीतच असतात. आणि तुला खरं सांगू, मी होळी मानत नाही, रंगपंचमी खेळत नाही, मी दिवाळी पाळत नाही, तर ते अमुक दिवे लावत नाही, अमुक हे करत नाही, कुठलेच सण उत्सव साजरे करत नाही. अनेक लोक माझा राग करतात. तुला खरं सांगू, या रागामुळे मला खूपच आनंद होतो. चल प्रश्न विचार. सर, आपल्याला विविध संस्थांनी पुरस्कार दिले, म्हणजे उत्थान गुंफेपासनं जीवनायन, स्वप्न संहिता अशा वेगवेगळ्या ग्रंथाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. रमाई या कादंबरीला पुरस्कार मिळाले. आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये केवळ कवीच नाही, तर एक चांगले समीक्षक म्हणून, एक विचारवंत म्हणून, आणि आपल्या कवितांमध्ये प्रतिमांची गुंफण असते आणि त्यामध्ये आपला गौरव केलेला आहे. परंतु एका संस्थेने, विसा संघाने, म्हणजे जीवनवृत्ती पुरस्कार आपण नाकारला. पण तोच पुरस्कार एका म्हणजे आंबेडकरीवादी साहित्यिकाने निर्माण करून आंबेडकरी चळवळीचं अधःपतन केलं, असं आपल्याला वाटत नाही का सर? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या निष्ठा तुला काय आदेश देतात त्याप्रमाणे तू वागला पाहिजे. आणि या निष्ठा माणसावरच्याच आहेत. या जीवनाचा सर्वे सर्वा एकमेव महानायक माणूस आहे. आता मी याच्या पुढचं बोलत नाही, कोणाचाही तो अधीन नाही आहे. दैवी शक्तीचा, देवाचा तो अधीन नाही. त्याची बुद्धिमत्ता इतकी स्वतंत्र आहे. तुला खरं सांगू, या विलक्षण बुद्धिमत्तेच्या माणसानं देव सुद्धा निर्माण केले. देवानं माणूस नाही निर्माण केला, माणसानं देव निर्माण केले. आलं लक्षामध्ये? हा विलक्षण बुद्धिमत्तेचा माणूस आहे. तो कुठल्याही दैवी शक्तीला या माणसानं जे केलं ना ते करता नाही आलं. लक्षात घे. मी काय म्हणतो, तुझ्या निष्ठा माणसावर आहेत. तुझ्या निष्ठा या माणसाच्या बुद्धिमत्तेवर आहे. या बुद्धिमत्तेच्या सर्जनशीलतेवरती आहे, त्याच्या प्रतिभेवरती आहे, त्याच्या प्रज्ञेवरती आहे तुझ्या निष्ठा. माझं एवढंच म्हणणं आहे हृदय, तू तुझा निर्णय घ्यावास आणि त्या निर्णयानुसार जगावं. या तुझ्या तत्वज्ञानानुसार, भूमिकेनुसार तू निर्णय घे. आणि नुसते निर्णय घ्यायचे नाहीस, या निर्णयानुसार जगायचं. त्या निर्णयानुसार आपल्या जगण्याची निवड करायची. या निवडीत जे बसत नाही, या मूल्यांमध्ये जे बसत नाही ते बाजूला करायचं. मी जी भूमिका पत्करलेली आहे ती इहवादाची, बुद्धिप्रामाण्यवादाची आणि सर्व मानव समभावाची. आता याच्या बाहेरचं मी काहीही मान्य करत नाही आणि मला मान्य नाही आहे. हे लक्षात घे. आता मला पुरस्कार नको आहे असातला मुद्दा नाही आहे. मला पुरस्कार हवे असतात, पण माझ्या या भूमिकेवरची हत्या होईल असा कितीही मोठा पुरस्कार कोणी मला देऊ केला तरी तो घेणार नाही. लक्षामध्ये ही गोष्ट लक्षात ठेव. मुंबईच्या प्रियदर्शिनी अकॅडमीने मला जे दिनकर गांगल आणि रामदास बुटाणे हे त्या समितीमध्ये होते, त्यांनी पुरस्कार दिला. मला कळू दिलं नाही शेवटच्या दिवसापर्यंत तो पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा होता. इंदिरा प्रियदर्शिनीच्या वतीने दिला जाणारा. मी तो लगेच मला कळलं, कार्यक्रमाआधी काही तासाआधी कळलं, मी नकार कळवला. पुरस्कार माझ्या निष्ठांना, माझ्या भूमिकेला जो दुखापत करतो असा पुरस्कार मी घेणार नाही. काय असतं हृदय, हृदय म्हणून तू कवी आहेस,
पण तू कवी आहेस म्हणजे काय आहेस? तर तुझी एक भूमिका आहे, तुझ्या काही निष्ठा आहेत. माणसं असं असं वागावी तसं तुला वाटतं, ह्या निष्ठा तुझ्या आहेत, ही भूमिका तुझी आहे. मी काय म्हणतो, ही भूमिका म्हणजेच तू. तुझं जगणं म्हणजे तुझी भूमिका. तुझी भूमिका जर कोणी मारली तर तुझ्या अस्तित्वात असण्याला अर्थ नाही, हे लक्षात घे. आणि म्हणून म्हणतो की तुझ्या जगण्याचा ऐवज, त्याचं सौंदर्य आणि त्याचा पुरावा तुझी भूमिकाच आहे. एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या भूमिकेची हत्या होईल, आपली भूमिका मरून जाईल, अशा प्रकारचा आपल्या भूमिकेचं एन्काउंटर होईल, अशा प्रकारचा कोणताही पुरस्कार स्वीकार नाही. आता हृदय तुला सांगतो, हे तू करायचं आहे. इतरांनी ते करू नये अशी माझी अपेक्षा आहे. पण कुणी काही केलं तर मी काय करू शकतो? ज्याचा त्याचा निर्णय ज्यानं त्यानं घ्यावा. मी कोणाच्याबद्दल अपशब्द उच्चारणार नाही, बरोबर आहे? कोणाही बद्दल आपण अपशब्द उच्चारू नये. तुला जे योग्य वाटतं ते कर, तुला जे अयोग्य वाटतं ते त्याला अयोग्य वाटतं, त्याला तू काय करणार? तू काहीच करू शकत नाही की त्याला योग्य वाटतं ना. तुझी इच्छा नसली तरी तो ते करणार. आणि म्हणून म्हणतो की कोणी काय निर्णय घ्यायचे तो त्यांचा मुद्दा आहे. मी माझा निर्णय घेतलेला आहे. अनेक लोकांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. मी माझा निर्णय घेतलेला आहे. ज्यानं त्यानं आपापला निर्णय घ्यावा आणि आपल्या साहित्याला एका अर्थानं उच्च दर्जाची नैतिकता प्राप्त करून द्यावी, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आपल्या साहित्याने म्हणजे काही पुरस्कार स्वीकारून आणि काही पुरस्कार नाकारून एक नीतिमत्ता दिली आणि एक नवीन दिशाच दिली आहे की पुढच्या पिढीने काय करायला पाहिजे. तर आज जर आपण विचार केला, या साहित्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होत आहे. युक्रेनमध्ये म्हणजे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वध होत आहे. लोक एकमेकावर तुटून पडतात आणि जगात दुःख आहे, पण दुःखाचं निवारण करण्यासाठी समीक्षकाची जी भूमिका आहे ती असंवेदनशील वाटते. असं वाटतं की समीक्षकाचं वाळवंटच आहे. बुद्धाच्या कारुण्याची हिरवळ निर्माण करण्यासाठी आपण अनेक पिढ्या निर्माण केल्या, अनेक साहित्यिक निर्माण झाले, कवी निर्माण झाले. आपल्या कवितांचा अभ्यास करून, अनुकरण करून कितीतरी लोकांनी नवनवीन कविता संग्रह आणि विचार निर्माण केले. त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या पिढीला हे सांगू शकाल की या जगामध्ये आपला जर विकास करायचा असेल, वैज्ञानिक भूमिका मांडायची असेल, तर आपण कोणता संदेश देऊ शकता? काय, जेव्हा साहित्य निर्मिती करतो तेव्हा तो जीवनातल्या द्वंद्वांच्या पल्याड गेलेला असतो. त्याने द्वंद्वे पाहिलेली असतात, जीवनातील संघर्ष बघितलेले असतात, जीवनातील हितसंबंधांचे तणाव बघितलेले असतात, भांडणं बघितलेली असतात. बुद्धाने सगळं पाहिलेलं होतं. बुद्धाने सगळं पाहिलेलं होतं आणि त्याच्या जीवनात एक असा क्षण आला उजेडाचा, प्रबुद्धपणाचा, की बुद्ध सगळ्या माणसांना आपलं मानायला लागले. लक्षात घे, बुद्धाचं वैशिष्ट्य काय आहे? चांगली माणसं पोटाशी धरतो आणि वाईट माणसांना चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्यांनाही त्याला पोटाशी धरायचं असतं. हे लक्षात घे. बुद्ध कोणालाही शत्रू मानत नाही. अंगुलीमालाचं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढं आहे. तो बुद्धाला मारायला आला होता. अनेक लोकांच्या त्यानं त्या बोट छाटून आपल्या गळ्यामध्ये त्याची माला घातली होती, म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणत.
जेव्हा बुद्ध त्याच्या बुद्धाला तो भेटायला आला त्यावेळेला बुद्ध घाबरले. लोक म्हणाले तो असा मारखुंड आहे, हत्यारा आहे. बुद्ध म्हणाला नाही, मी त्याची भेट घेईन. आणि बुद्ध अंगुलीमालाला दिसला. म्हणजे हे जे प्रगाढ प्रज्ञान आहे, ही जी असीम करुणा आहे बुद्धाची, ती इतकी पॉवरफुल आणि शक्तिशाली आहे पहा, की अंगुलीमालातला दुष्टपणा हा अस्ताला गेला, मावळून गेला आणि त्याच्यामध्ये एक माणूस जन्माला आला. इतर कोणाच्याही हितासाठी जगणारा एक माणूस जन्माला आला. बुद्धाच्या करुणेचं हे सामर्थ्य आहे. बुद्धाच्या सर्वसमावेशक माणुसकीचं हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून म्हणतो की साहित्यिकाची प्रतिभा जेव्हा अशी या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जाते, ती माणुसकीवरती प्रेम करायचा पाठ शिकते, त्यावेळेला त्याची भाषा करुणेचीच होऊन जाते. पहा, तो करुणेचीच भाषा बोलतो खरं म्हणजे. पण साहित्यिकांना हे कळत नाही. वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये माणसं विभागलेली आहेत. माणसं उरली नाहीत. जाती झाली, पंथ झाली, धर्म झाली, देश झाली, युद्धखोर झाली, द्वेषयुक्त झाली. या सगळ्या माणसांना करुणेची भाषा शिकवायला पाहिजे आहे. बुद्धिप्रामाण्यवादाची आणि विज्ञाननिष्ठेची भाषा शिकवायला पाहिजे आहे. काय होतं, बुद्धाचं जे सत्य आहे, बुद्धाची ही करुणा आहे, ती करुणाच लोकांना मोठी अवघड वाटते. त्यांच्या अमानुषतेला या माणुसकीचं भीती वाटते, भय वाटते. आणि म्हणून माणसं, साहित्यिक सुद्धा अनेक बुद्धाकडे पाठ फिरवतात. पण त्यांनी बुद्धाकडे फिरवलेली पाठ ही माणुसकीकडे फिरवलेली पाठ असते. आणि क्रौर्याकडे, हिंसेकडे, विनाशाकडे त्यांनी तोंड फिरवलेलं असतं. आणि हे वाईट आहे. पण जेव्हा माणसाला, जेव्हा साहित्यिकाला हे कळेल, त्या क्षणी तो मनानं बौद्धमय होऊन जाईल, तो मनानं करुणामय होऊन जाईल, ही खात्री मला आहे. हृदय धन्यवाद सर. आपले अनमोल अप्रतिम मार्गदर्शन नव्या पिढ्यांना नक्कीच दिशादर्शक ठरेल. आपल्या एक मुलाखत अग्नी परीक्षा वेळापत्रकाची, याच्यामध्ये मला काही या निष्कर्ष असा 4 ओळीतून वाटतो की उत्थानाची गुंफा बघते अग्नी परीक्षा वेळापत्रक. उत्थानाची गुंफा बघते अग्नी परीक्षा वेळापत्रक. यशवंताचे गगन चुंबते अग्नी परीक्षा वेळापत्रक. प्रलयंकारी सूर्य उगवतो युगमुद्रेच्या युगांतराचा. प्रलयंकारी सूर्य उगवतो युगमुद्रेच्या युगांतराचा. ऊर्जा जले विश्व शोधते अग्नी परीक्षा वेळापत्रक. उत्थानाची गुंफा बघते अग्नी परीक्षा वेळापत्रक. सर, आपला जन्मदिवस म्हणजे एका ज्वालांकुराचा जन्मदिवस, प्रलयंकारी सूर्याचा तर जन्मदिवस आहे. परंतु नव्या पिढ्यांना, नव्या साहित्यिकांना, विचारवंतांना एक सर्जनशील दिशा देणारी, वैज्ञानिक दिशा देणारी ही आहे. आज मनोहर सरांना दीर्घ आयुष्य लाभावं. आज म्हणजे 80व्या वर्षामध्ये ते पदार्पण करीत आहेत आणि सातत्याने लेखन करीत आहेत. त्यांची ऊर्जा आमच्यासारख्या नव्या नवोदित पिढ्यांना मिळावी आणि त्यांना चांगलं आयुष्य मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं आणि नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळावी. या दृष्टिकोनातून आपण त्यांना दीर्घ आयुष्यासाठी आपण मंगल कामना देऊया. सर, जय भीम सर. त्याचप्रमाणे मित्रांनो, एक मुलाखत अग्नी परीक्षा वेळापत्रकाची, या मुलाखतीला लाईक करा, जास्तीत जास्त बघण्यासाठी फॉलोअर करा, सबस्क्राईब करा. डॉक्टर यशवंत मनोहर सरांच्या चाहत्यांनी आपले अनमोल मत
कॉमेंट्स बॉक्सवर नक्की नोंदवा. ही मुलाखत खरोखरच अविस्मरणीय आहे आणि स्मरणांचे विविध प्रकारचे कंगोरे, विविध प्रकारच्या आठवणी सांगणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे. मी सर्वांचे रसिकांचे आपले आभार करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.